मस्त अशा पावसाळी वातावरणात आंबेमोहोर तांदळाचा वाफाळता भात, त्यावर कुळिथाची पिठी, त्यावर साजूक तुपाची धार, सोबतीला पोह्याचं मिरगुंड, अगदी साधासा पण तितकाच सात्विक बेत. नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाज रेसिपीजमध्ये. आज ही कुळिथाची पिठी करूयात. आता यासाठी मी इथे अगदी बेसिक तयारी करून घेतली. सर्वप्रथम हे कुळिथाचं पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये पेल्यावर पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. या प्रकारे हाताने हलवून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता फोडणी करूयात. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेल छान तापलं की लगेचच मोहरी घालायची. मोहरी तडतडली की लगेचच ही हलकीशी दुखावलेली लसूण घालायची. फोडणीत घातलेली लसूण किंचित लालसर व्हायला हवी. आता घालूयात मिरची, कढीपत्त्याची पानं घालायची, हिंग घालायचं आहे. मस्त अशी खमंग फोडणी झाली की लगेचच बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा फोडणीमध्ये छान परतून घ्यायचा. सतत हलवत हलवत कांदा आपल्याला हलक्या गुलाबी रंगावर छान परतून घ्यायचा आहे. मंद ते मध्यम आचेवर मी कांदा छान परतून घेतला आहे. आता हळद घालूयात. थोडासा मालवणी मसाला घालायचा आहे. आपण फोडणीमध्ये मिरची घातली आहे त्या अंदाजाने अगदी थोडासा मालवणी मसाला घाला. यामुळे चव तर सुरेख येतेच, पण पिठीला रंगही अगदी सुरेख येतो. सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे जिन्नस फोडणीमध्ये छान एकजीव व्हायला हवेत. सतत हलवत हलवत सगळं मिश्रण अगदी मिनिटभर छान परतून घ्यायचं. आता बघा, छान कांदा परतला गेला आहे. आपण यामध्ये पेल्यावर पाणी घालूयात. पुन्हा सगळं छान मिक्स करून घ्यायचं. पाण्याला छान खळखळून उकळी यायला हवी. आता बघा, पाण्याला मस्त अशी उकळी आली. आता यामध्ये आपण जी कुळिथाची पिठी पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेली ना, ती घालायची. या प्रकारे हलवून घालायची. पिठी घालताना या प्रकारे एका हाताने सतत हलवत राहायचं, म्हणजे गुठळ्या होत नाहीत. सगळं व्यवस्थित नीट हलवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी मी यामध्ये पुन्हा घालते. सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, नाहीतर गुठळ्या होतात. आता बघा, हळूहळू पिठीला दाटसरपणा येऊ लागला आहे. कुळिथामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, थायमिन असे अनेक महत्त्वाचे घटक असतात. तसेच असे काही अँटीऑक्सिडंट्स असतात की जे आपले त्वचेलाही तजेलदार ठेवण्यासाठी मदत करतात. कुळिथामधील फिनोल हा घटक वजन कमी करण्यासाठी मदत करतो. कुळिथाची पिठी अगदी लहानपणापासून खात आलो आहे, पण त्याचे औषधी गुणधर्म मात्र आत्ता समजायला लागलेत. चवीप्रमाणे मीठ घालायचे. ही 4 आमसुलं घालते. सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आता झाकण ठेवायचं आणि फक्त 5 मिनिटांची वाफ काढून घ्यायची. साधारण 4-5 मिनिटं झालेली आहे. झाकण काढते. सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. बघा, पिठीला मस्तपैकी दाटसरपणा आलेला आहे. आता छान खोबरं कोथिंबीर पेरून घेऊया. बघा, काय सुरेख दिसते ना पिठी. सगळं पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या कुळिथाच्या पिठीची जोडी तुम्ही कशासोबत जुळवता हे देखील गमतीचं आहे. म्हणजेच पिठीसोबत भाजलेला सुका बांगडा तर अप्रतिम लागतोच, पण आज पिठी भातासोबत माझ्या पानात पोह्याचं मिरगुंड आणि तळलेली सांडगी मिरची आहे. कशी वाटली तुम्हाला ही पिठीची अगदी साधीशी रेसिपी? आवडली असेल तर तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.